1881 कोटींच्या प्रलंबित निधी मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकारी कर्मचाऱ्यांचे 6 मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान, ढवरगाव येथे अमरावती जलसंकट योजनेची 1500 मिलीमीटर मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली. आंदोलन सुरू असतानाही कर्मचाऱ्यांनी मानवतेचा परिचय देत घटनास्थळी धाव घेत पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी सुधीर मधुकरगिरी, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संघटनेचा सदस्य. आम्ही 6 मे पासून इथे उपोषणाला बसत असताना MGBची 1500 MMची जी अप्पर वर्धा लाईन आहे ती फुटली आणि ती पाईपलाईन आम्ही दुरुस्त करत असतो आमच्या संघटनेच्या सदस्यामार्फत. आणि त्यांनी आम्हाला कार्यकारी अभियंता, डेप्टी इंजिनियर यांनी आम्हाला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि अमरावती शहराची जनता ही आमची मायबाप आहे, या मायबापाचे हाल होऊ नये यासाठी आम्ही आमचं आंदोलन सोडून पहिले प्राधान्य आम्ही 1500 MMच्या लिकेजला दिलं आणि ते काम आम्ही तात्काळ सुरू करून अमरावती शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करू. ते पाणी पुरवठा कब तक चालू हो जाएगा? पाणी पुरवठा 2 दिवसात चालू होईल. 2 दिवस.